नमस्कार मंडळी. आज आपण अगदी करायला सोपे, चविष्ट आणि झणझणीत असे छोले आणि सॉफ्ट स्पंजी असे कुलचे. चला तर मग रेसिपी कशी आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहेत. अगदी सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असे होतात, मऊ लुसलुशीत, खायलासुद्धा एकदम भारी असे लागतात. त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही दोन्ही मैदाही घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. गव्हाच्या पिठामुळे थोडंसं टेक्स्चर व्यवस्थित येत नाही, म्हणून अर्धा अर्धा घ्यायचं किंवा मैदा घेतला तरी चालेल. त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा ड्राय ईस्ट टाकलेला आहे आणि 1 चमचा मी साखर टाकलेली आहे आणि पाऊण वाटी दही घेतलेला आहे. व्यवस्थित अगोदर आपण मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. दही नॉर्मल घ्यायचं, फ्रीजमधलं नाही घ्यायचं आपल्याला, थंड, आणि पाणीसुद्धा नॉर्मल घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पाणी टाकत थोडंसं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्ट पीठ नाही मळायचं आपल्याला, पुरणपोळीला जसं आपण मळतो ना त्याप्रमाणे करायचं आहे. हळूवार मळायचं आहे, जास्त आपल्याला एकदम जोर लावून नाही करायचं, कारण जे कुलचे जे असतात ना फुलत नाहीत किंवा व्यवस्थित सॉफ्ट होत नाहीत. आता हे पीठ आपण 1 ते 1.5 तास व्यवस्थित छान फर्मेंट व्हायला ठेवणार आहोत. पीठ आपलं तयार होते तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊ. मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे कढई गरम झाल्याच्या नंतर, आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 मोठी वाटी कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि ओलं नारळ जे आहे ना त्याची पेस्ट करून टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर मी हळद टाकलेली आहे थोडीशी, 2 चमचे मी लाल तिखट टाकलेला आहे. त्यानंतर मसाला टाकलेला आहे, आपला छोलेचा मसाला असतो ना तो मसाला टाकलेला आहे, पाऊण चमचा, आणि पाऊण चमचा मी धनेपूड टाकलेली आहे. आता हे परत थोडंसं व्यवस्थित आपण परतून घेऊया. थोडंसं पाणी टाकते मी, मसाले छान तयार व्हायला पाहिजे, जळायला नको ना, त्यामुळे. मसाला व्यवस्थित तयार झाला ना त्यामध्ये आता आपण मी हे 3 टोमॅटो आहेत मीडियम साईजचे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊया. आणि परत तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. छान मसाल्याला तेल सुटतं तोपर्यंत थोडंसं हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही. कलर किती सुंदर आलाय बघा, मस्त आपला मसाला तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपण छोले टाकून घेऊया. मी 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, छान मस्त शिजवून घेतलेले आहेत छोले. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि त्यानंतर आपण पाणी टाकून घेऊया. जास्त पातळ नाही करायची भाजी, मीडियम करायची आहे आपल्याला. शिजल्याच्या नंतर तुम्हाला घट्ट दिसते, शिजायची बाकी आहे ना त्यामुळे थोडीशी पातळ वाटत असेल. भाजी शिजते आपली तोपर्यंत आपण बघूया पीठ तयार झालेलं आहे का. वाव, बघा तुम्ही, एकदम डबल झालेलं आहे, छान फर्मेंट झालेलं आहे पीठ. आता ते हळूवार आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे. तुम्ही बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, मस्त. एकदम हळूवार करायचं. भाजी शिजलेली आहे, आता त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. बघा किती मस्त अशी घट्ट झालेली आहे भाजी, जास्त पातळ छान नाही लागल कुलच्यांसोबत. भाकरीसोबत वगैरे आपण जर बनवली ना
तर थोडीशी पातळ छान लागते. पुरी किंवा कुलचे यासोबत ना छोले एकदम असे दाटसर छान लागतात. आता आपण कुलचे तयार करून घेऊया. म्हणजे छोटे छोटे तयार करायचे आहेत, जास्त मोठे करायचे नाही. आवडीनुसार तुमच्या, म्हणजे कुणाला मोठे कुणाला छोटे असे आवडतात. मी मीडियम साईजचं बनवणार आहे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही. अगदी एवढं पीठ सॉफ्ट होतं ना, अगदी हाताने सुद्धा बघा किती लवकर पसरलं गेलं. मला लाटायची सुद्धा गरज लागली नाही. पीठ थोडं कसं पातळ असतं, त्यामुळे थोडं कोरडं जे पीठ आहे ना ते जास्त लावावं लागतं. त्यावर मी कलोंजी टाकलेली आहे थोडीशी, आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. थोडंसं पाणी लावू वरतून. आणि परत थोडंसं प्रेस करून घेऊ आणि तव्यावर टाकून घेऊ. बाजूनी थोडं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपण त्यावर झाकण ठेवून घेऊ. मस्त असा फुलतो कुलचा, एकदम भारी तयार होतो. बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. आता आपण पलटून घेऊया आणि छान खरपूस असा भाजून घेऊ. तेल किंवा बटर वगैरे लावलं तरी चालेल, तूप सुद्धा छान लागतं, पण मी तेल लावलेलं आहे. मस्त आपला कुलचा तयार झालेला आहे. आता थोडंसं आलटून पालटून व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया आणि छान सर्व करू. बघा किती, म्हणजे अगदी थोडंसं पीठ होतं तरी सुद्धा किती फुललेलं आहे बघा. तुम्ही त्याची म्हणजे हे बघू शकता, जाळी किती छान झालेला आहे. टेस्टला पण एकदम मस्त असे लागतात. तुम्ही कुलचे कसे बनवता ते मला नक्की सांगा. आजची आपली रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.